चढत असशील तरी आज त्याचा उपयोग तुझं आरोग्य ठीक राहण्यासाठी आहे, देशाच्या आरोग्यासाठी. सराव आत्ता किती आहे हे फार महत्वाचं. तुमच्या आमच्या घरावरती हल्ला झाला तर आमची कार्टी सलग तासभर पळू शकत नाहीत, इतकी तुगडी आहेत. काय सांगू तुम्हाला. तुम्ही डाटा गोळा करा. माझी इच्छा आहे ती की जे हिंदू उद्याच्या हिंदू राष्ट्राबद्दल एवढी आशा बाळगून स्वतःच्या मुठी वळतात, यांच्या घरामध्ये सलग 1 तास पळू शकणारी माणसं किती काढावं शोधून. ओएसी ज्या क्षणाला म्हणाला त्या क्षणी आम्हाला फक्त राग आला. ओएसीनं उघडा आव्हान दिलं होतं, फक्त पोलीस दल 15 मिनिटं बाजूला काढा, आम्ही 25 कोटी दाखवून देऊ, तुम्ही 100 कोटींची लायकी काय ती नाही, तुमचं स्मशान करून दाखवलं तर आपलं नाव वेगळं. रागावून काय उपयोग आहे साहेब. तो काय खोटं बोलला, तो खरं बोलला होता की खरंच 15 मिनिटासाठी लष्कर निमलष्कर आणि पोलीस बाजूला केले तर हिंदू कुत्र्याच्या मोतीनं मरतील, याच योग्यतेची आत्ता आहेत. तुम्ही सांगा तुमच्याकडे काय नियोजन तयार आहे आत्ता दंगल झाली तर. जेव्हा एकाच वेळेला चायना अंगावरती आक्रमण करेल, त्याच वेळेला पाकिस्तान अंगावरती आक्रमण करेल, तीच संधी साधून दुसऱ्या बाजूला आणखीन 4 राष्ट्रांनी आक्रमण केली तर सगळ्या सेना सीमेवरती काम करायला द्यायला लागणार आहेत. ते कमी पडले तर ते निमलष्करी दल पोचवावं लागणार आहे. पोलिसांवरची जबाबदारी इतकी प्रचंड मोठी वाढणार आहे. आज किती महाविद्यालय इन्शुरन्स देऊ शकतात की या पोलिसांना या आतंकवाद्यांशी लढण्यासाठी मी 5,000 विद्यार्थी पुरवीन म्हणून. शाळेमधल्या पीठीला कार्ट्याला उन्हामध्ये उभा केलं तर त्याला चक्कर येते म्हणून आईबाप लिहून पाठवतात आणि कार्टे एसी मध्ये जाऊन बसतं. दुसऱ्याच्या वक्तव्यावर रागावून काय उपयोग आहे. आज हिंदू व्यतिरिक्त प्रत्येकाकडे या हिंदुस्थानचा कब्जा कसा घ्यायचा त्याचं अप्रतिम नियोजन आहे. आणि दुर्दैवाने हिंदुत्वाच्या बहुतांशी लोकांकडे फक्त वक्तृत्व आहे, नियोजन नाही. आणि युद्ध बडबडण्याने विजयी होत नाहीत. निश्चित प्लॅन पाहिजे. उद्या रामनगरवर हल्ला झाला, रेडी प्लॅन पाहिजे तुमच्या डोक्यातला. तर रामनगर मधली ही शाळा या रस्त्याला अडवेल, ही शाळा या रस्त्याला अडवेल, ही शाळा या रस्त्याला अडवेल, या महाविद्यालयाचे विद्यार्थी या सोसायटी पाशी असतील, या महाविद्यालयाचे. कधी यायचंय तुझ्या श्राद्धाला, चल घरी. आणि योजना किती आवश्यक आहे तेवढं सांगतो, पटकन पुढे जातो. कारण 1-2 वर्षामध्ये 3रं जागतिक महायुद्ध होणार हे सांगायला ज्योतिषाची गरजच नाहीये. एकाच वेळेला फ्रान्स पासून सगळ्या भागात चाललेले जगातले जे हल्ले बघता, आता या हल्ल्यांना जेरीस येऊन एकदा काय तो कायमचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून इकडची 50 राष्ट्र तिकडची 90 राष्ट्र उठून एकमेकांशी टक्कर देणार हे 100% आहे. या 2 प्रचंड मोठ्या शक्तींच्या टकरीत आपलं अस्तित्व कसं शिल्लक ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ज्यांना आपलं अस्तित्व ठेवण्याची विद्या नाही त्यांचं अस्तित्व नष्टच होतं हा इतिहास आहे. आपले धर्मग्रंथ किती चांगले आहेत आणि आपलं जपजाप्य किती चांगलं आहे याचा त्या युद्धाशी तसाही फारसा काही संबंध नसतो. जेव्हा अफजल खानाच्या सैन्याबरोबर तुम्हाला तोंड देता येत नाही तेव्हा तुळजापुरासारख्या अत्यंत जागृत देवस्थानात राहून सुद्धा पुजारी कापलेच जातात. तेव्हा उगाच कुठल्या तरी सद्गुरूंचं पाणी शिंपडलं गेलं आणि कुठल्या तरी सद्गुरूंचे फोटो माझ्या घरात असले म्हणजे मी वाचीन हा मूर्खपणा कोणाही हिंदूंनी करू नये. युद्धामध्ये तीच माणसं जिंकू शकतात जी युद्धाला सहन करू शकतात, जी युद्धाला पेलू शकतात. आणि अशी समजा भारतभरामध्ये प्रचंड मोठी युद्धाची ज्वाला फडकली तर तुमची आमची हिंदू जमाती, तुम्ही नागपूरच्या काही प्रभागांपुरता विचार नका करू. एकदा कधीतरी भारत फिरायला जा. अन्नासाठी स्वतःला विकणारी हिंदूंमध्ये किती प्रचंड मोठी जमात उभी आहे ती एकदा बघा. अज्ञानापोटी, दारिद्र्यापोटी सांस्कृतिक जीवनच नाही अशा अवस्थेमध्ये कित्येक कोटी माणसं कशी रस्तोरस्ती विचित्र आहेत ती एकदा पहा. आणि या सगळ्यांना आम्ही भरीस धरतोय की हे सगळे युद्धाला उभे राहणार आहेत. कुठल्या भ्रमातात. ज्यांच्या आज रोजीरोटीचा सुद्धा प्रश्न सुटला नाही अशी 50 कोटीची संख्या तुमच्या देशामध्ये आहे. त्याला जी रोजीरोटी मिळेल तिकडे तो जाणार आहे.
फार गंभीरपणे सगळ्याचा विचार करावा लागतो. ह्या सगळ्यांच्या मनामध्ये राष्ट्र नावाची भावना आणावी कुठून? त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट अशी आहे की 20-25 वर्षापूर्वी जे राष्ट्र आणि सामाजिक कार्य याच्याबद्दल अजिबातच इच्छा नाही अशी एक तरुण पिढी होती, ती आता महाविद्यालयाच्या दृष्टीने, शाळांच्या दृष्टीने जाण असलेली पिढी खूप वाढते आहे. आनंदाची गोष्ट आहे. फक्त खेद इतकाच आहे, ती संख्या अजून पुरेशी नाहीये, याचा अंदाज यायला पाहिजे.